नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत की आईंची तब्येत बरी नसते म्हणून सगळे चाललेले असतात. ऐश्वर्या, सौमित्र, अवंतिका सगळे येतात आणि जानकी आणि ऋषिकेश तर आधीच उभे असतात. आईंची ती अवस्था बघून सगळ्यांनाच फार वाईट वाटलेलं असतं आणि आता कसं व्हायचं याचं टेन्शन सगळ्यांनाच येतं. म्हणतो आपण सगळ्यांनी बाहेर जाऊ, इथं उगाच आईला त्रास नको व्हायला, चला आपण बाहेर जाऊन बोलूया. सगळे बाहेर आलेले असतात आणि सगळ्यात जास्त आता सौमित्राला टेन्शन आलेलं असतं. शांत असतो आणि जरा रागही आलेलं असतं. ती म्हणते, सौमित्र भाऊजी तुम्ही एक नामांकित वकील आहात, कायद्याच्या पळवाटा तुम्हाला चांगल्याच माहिती आहे. जे काय आता नानांनी लिहून ठेवलंय ते विल वगैरे त्याच्यामध्ये काहीतरी पळवाट असणारे काहीतरी आपण करू शकतोय. तुम्ही काहीतरी डोकं लावा आणि यामध्ये काहीतरी हेराफेरी करून पैसे काढण्याचा प्रयत्न करा. आणि जी माझ्या पुढे अडचण निर्माण केली आहे की पैसे कोणाला द्यायचे नाहीत त्यावर तुम्हीच काहीतरी करू शकताय. प्लीज सौमित्र भाऊजी काहीतरी करा. मी सगळ्याचा केव्हाच विचार केलाय, पण जानकीमध्ये पण काय काहीतरी असेल ना भाऊजी, काय सोल्युशन देणार आहे ना, कदाचित इश्यू असू शकतो. म्हणतो सौमित्र अजिबात आडेवेडे घेऊ नको, जे काय आहे ते स्पष्ट सांगून टाक. ज्याला कुणाला प्रॉब्लेम असेल त्याने हे विल कोर्टामध्ये जाऊन चॅलेंज करायला हवं, तरच काहीतरी मार्ग निघू शकतो. नंतर कोर्टात जो काही निकाल लागेल तो आपल्याला स्वीकारायला लागणार. ही शेवटची संधी आहे. पण ती म्हणते, सौमित्र या सगळ्या प्रोसिजरला खूप खूप वेळ जाणार आहे आणि किती वेळ जातो आणि किती नाही माहितीच नाही, आणि कोर्टाच्या गोष्टींना किती वेळ जातो तुला तर चांगलंच माहिती आहे. त्यामुळे काय आणि कसं लवकर करता येईल असं काहीतरी आपल्याला बघायला लागणार. आणि आपल्यासाठी काहीच होऊ शकत नाही, आपल्याला लगेचच्या लगेच काहीतरी केलं पाहिजे. सौमित्र म्हणतो, तसं असेल तर आता काही सोल्युशन नाहीये, म्हणजे याच्यावर काही मार्गच नाहीये दुसरा, पहिला आणि शेवटचा तेवढाच मार्ग आहे. की म्हणते आता काय करायचं की या संकटातून तर बाहेर पडायचंय आपल्याला. त्यांनाच फार टेन्शन आलेलं असतं, काय करायचं आणि काही नाही, कुणालाच काही सुचत नसतं. आता ऋषिकेश बेडरूम मध्ये असतात आणि विचार करत असतात, टेन्शन असतं, ते झोपलेलेच नसतात. जानकी म्हणते, ऋषिकेश का हो झोपला नाही, कसला विचार करताय तुम्ही? काम करतो, एक्सपोर्टचं जे पेमेंट येणार ते वेगळ्या नावाने घेतो, म्हणजे ते आपल्याला वापरता येईल, कसं वाटतंय? जानकी म्हणते, हो ऋषिकेश चांगली आयडिया आहे, करू शकतोय ना. महत्वाचं शर्वरी वंशला पैसे द्यायचे ते आधी काम होऊन जाणार. मला थोडीफार तरी रक्कम आपल्याला जमवायला लागणार आहे. जानकी म्हणते, हो काहीतरी करूच, या आधी ती रक्कम तर वळवा. सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं, काही करून शर्वरीला हवी तेवढी रक्कम द्यायची आणि तिला या संकटातून बाहेर काढायचं, तरच सुमित्रा व्यवस्थित होऊ शकते. त्यामुळे आता सगळेच कामाला लागलेले असतात. लॉकरच्या चाव्या असतात त्या वरच ठेवलेले असतात. जानकी म्हणते, ऋषिकेशच्या चाव्या इथं का ठेवल्या? अगं घरात कोण येणार आहे? ऋषिकेश तुम्हाला कळतंय का, त्या लॉकरमध्ये किती रक्कम आहे, करोडोंची रक्कम आहे, आणि अशाच चाव्या उघड्यावर ठेवल्या? काय ऋषिकेश, मी स्वतःच्या आता उशीखाली या चाव्या ठेवते म्हणजे मला निवांत झोपील. जानकी आता त्या चाव्या घेते आणि स्वतःच्या उशीखाली ठेवून निवांत झोपण्याचा प्रयत्न करते. लाईट्स वगैरे बंद केलेले असतात आणि ऋषिकेश जानकी झोपलेले असतात. सगळे कधी झोपे जाणार आणि मला कधी चान्स मिळणार याची वाट बघत असते ती शर्वरी. तोच आता शर्वरी जानकीच्या बेडरूमचा दरवाजा लोटते आणि दारामध्ये उभी असते. हे झोपले की नाही याची ती खात्री करत असते. शर्वरीला काही करून आज त्या चाव्या चोरायच्या असतात, कारण त्यांना ते पैसे घेऊन फरार व्हायचं असतं. तू हळू इकडे तिकडे बघत सावरत ती आतमध्ये आलेली असते आणि अंधार असल्यामुळे जास्ती काही तिला दिसत नसतं. पटात इकडे तिकडे त्या चाव्या शोधायला लागते. पटात चाव्या सापडलेल्याच नसतात, खूप शोधलेलं असतं शर्वरीने, तिला चाव्या काय सापडत की जवळ असलेला ड्रॉवर बघायला जाते तर जानकी इकडून तिकडे अशी कूस बदलून झोपायचा प्रयत्न करते. तेवढ्यात इतकी घाबरते आणि ही पटकन माघारी होऊन लपते. जानकी आणि ऋषिकेश झोपे गेलेले असतात, ते काय उठणार नसतात. इकडे तिकडे शोधण्याचा प्रयत्न करते, तेवढ्यात तिला उशीखाली चाव्या दिसतात. उशी खालून चाव्या घेण्याचा प्रयत्न करत असते, त्याचा हे विचार करत नाही, डायरेक्ट उशीच्या खाली चाव्या घेण्यासाठी तिने हात घातलेला असतो. तेवढ्यात काय जानकी कूस बदलते, परत इकडून तिकडे होते की तिच्या डोक्याखाली हिचा हात बरोबर अडकलेला असतो. जानकीला जाग आलेली असते आणि ती स्वतःशीच म्हणते की असं का वाटलं, कोणीतरी खोलीत आलंय म्हणून. आता शर्वरी तसाच हात ठेवून खाली लपून राहिलेली असते. कदाचित माझा भास असेल असं जानकी म्हणते आणि परत झोपण्याचा प्रयत्न करते. चाव्या मिळालेली असतात, तिचं काम झालेलं असतं. तर शर्वरी आता बाहेर आलेली असते आणि बाहेरून जानकीचा दरवाजा आता ओढून घेते, अशी बंद करते. तर इतकी खुश झालेली असते की चाव्या मला मिळाल्यात, आता पैसाच पैसा, करोडोनी पैसा तिच्याकडे जमा झालेला असतो. आता थोडाफार असतो बाहेर, तो सुद्धा घेणार असतात आणि हे फरार होणार असतात. यांचं काम जवळ झालेलंच असतं. ह्या रात्री लगेच तिचा फोन वाजलेला असतो की लगेच दरवाजा उघडते आणि ही हॅलो म्हणणार. तेवढ्यात काय जानकी म्हणते, वंश इतक्या रात्री इथे काय करताय तुम्ही? काय वंश? फोनच्या आवाजाने जानकी एका मिनिटात उठते आणि बाहेर येते. काय करताय वंश इथे? आता ही हॅलो म्हणून बोलणार, तेवढ्यात काही नेट टोकलेलं असतं. आता ही मम करायला लागते, उत्तर काय द्यायचं. माझं डोकं दुखत होतं ना, काही गोळी वगैरे मिळते का विचारायला यायचं होतं, पण मग तू झोपली होती, म्हटलं नको डिस्टर्ब करायला, मग माझी मी चालले. बरं वाटत नाहीये, ताप वगैरे का? नाही तसं काही नाहीये ग, मग डोकं का दुखतंय? जानकीला टेन्शन आले, बिचारी फार काळजी करत असते. म्हणजे आहे माझ्याकडे गोळी, मी लगेच आणते, थांबा जरा. जानकी येते आणि तिच्या हातात गोळी देते, ह्या गोळ्या घ्या, सॉरी बरं का माझ्यामुळे तुला उठायला लागलं डिस्टर्ब. जानकी म्हणते, नाही हो, गोळी घ्या आणि आराम करा. ती म्हणते, हो आता आरामच करायचा. चिरिंग ऐकायला आली ना म्हणून उठले. एवढ्या रात्री तुम्हाला कोण फोन करतोय वंश? म्हटलं ना, सारखे पैसे मागायला कुणीही कधीही उठून सुटून फोन लावतो आणि टॉर्चर करतात ते मला. आता असेल उचल,
शर्वरी म्हणते नाही नाही कशाला उगाच उचलायचा. जानकी म्हणते उचला मी बोलते त्यांच्याशी. ते उगाच जोरात बोललं की घरचे उठतील, कशाला सगळ्यांना टेन्शन असू दे बघू सकाळी. बोलते की फोनवर एखाद्या स्त्रीला रात्री बेरात्री फोन करायची ही काही वेळ आहे का. शर्वरी म्हणते इकडे द्यास तुम्ही, मी चांगलाच झापते त्याला. शर्वरी म्हणते असू दे ग. जानकी म्हणते नाही नाही द्या की. शर्वरी आता फोन द्यायला नाही म्हणतच. बरं ब्लॉक करा, माझ्यासमोर ब्लॉक करून टाका म्हणजे परत तर फोनच करायचं नाही. करते करते फोन आला ना तर माझ्याकडे त्याने तर सडेतोड उत्तर द्या, घाबरायचं अजिबात नाहीये, कळतंय का वंश. शर्वरी म्हणते हो हो नक्की. शर्वरी चाललेली असते. जानकी म्हणते वंश. जानकीने आता शर्वरीकडून तो नंबर कोणता ब्लॉक केलाय तो नंबर घेतलेला असतो. सकाळी पोलीस कंप्लेंटच करायला लावते. आणि पाणी आहे की माझ्याकडे, इथंच गोळी घेता. नाही नाही आहे माझ्या रूम मध्ये पाणी, मी घेते की. जानकी म्हणते आता गोळी घ्या आणि निवांत झोपा, अजिबात टेन्शन घेऊ नका, सकाळी यांना सांगतेच मी या नंबरचा बंदोबस्त करायला. शर्वरी म्हणते हो ठीक आहे आता जाते मी. आता शर्वरीला काढून देते आणि जानकी रूम मध्ये आलेली असते. शर्वरी सुद्धा आता खाली चाललेली असते. कडून कडी वाजते. जानकी म्हणते सॉरी सॉरी. काय ग जानकी इतक्या रात्री काय करतेस. शर्वरी वंशाचं डोकं दुखतंय ना, त्यांना औषध देऊन आले. काय झालंय तिला, बरं नाहीये का. नाही जरा डोकं दुखतंय म्हणाले. त्रास होतोय का, डॉक्टरांकडे जायचं की डॉक्टरांना बोलवायचं. त्रास वगैरे काही नाहीये, नुसतं डोकं दुखतंय म्हणायला, त्याच्यामुळे रिलॅक्स, टेन्शन घेऊ नका. की आता जागी झालेली असते आणि आता शर्वरीला प्रॉब्लेम असतो की जानकी उठली म्हणल्यावरती खालीवर तर करणारच. इकडे आता राहुल फोन लावून लावून परेशान झालेला असतो की ही फोन का उचलत नाहीये. शर्वरीने मला ब्लॉक केलं हे राहुलला सहन होत नाही. मूर्ख झालीस की काय ही बाई, मला ब्लॉक केलंय. मी मिळाल्यावर फोन करणार होती, मला डायरेक्ट ब्लॉकच करून टाकलं. काय चाललंय या शर्वरीचं. राहुल म्हणतो एक मिनिट ही फोन उचलत नाहीये, फोन करत नाहीये आणि मला ब्लॉक करून टाकलंय. 100% काहीतरी गडबड असणार आहे. मग आता गडबड काय हे शोधून काढायला लागणार. नक्की ती का नाही म्हणतीये किंवा फोन का उचलत नाही आणि सगळ्यात महत्वाचं मला ब्लॉक का केलंय तिने. आता शर्वरी रूम मध्ये येते आणि पटकन ब्लॉक केलेला नंबर काढून टाकते आणि लगेच याला मेसेज करते की चावी मी आली, मी ऑफिसला डायरेक्ट पोहोचते, तू सुद्धा डायरेक्ट ऑफिसलाच ये. राहुल म्हणतो आता काम झालंय आपलं, ऑफिसला लगेच जायला लागणार. ती चाललेली असते आता सगळं सामान घेऊन. तेवढ्यात काय वरून ऐश्वर्या पाण्यासाठी खाली आलेली असते. म्हणते जानकीने दार कसं नाही बंद केलं, आज चालूच ठेवलं की काय दार. लक्षात येतं की आज दार उघडच आहे म्हणून ऐश्वर्या पाणी घ्यायचं ठेवते आणि आधी दार लावण्यासाठी बाहेर चाललेली असते. ती जिन्याच्या खाली लपलेलीच असते. ऐश्वर्याने आता दार बंद केलेलं असतं आणि ऐश्वर्या पाणी आणण्यासाठी किचन मध्ये चाललेली असते. शर्वरी आता ऐश्वर्यापासून लपत लपत बरोबर दरवाजापर्यंत चाललेली असते, कारण तिला काहीही करून दरवाजा उघडून पटकन तिथून पळून जायचं असतं. ती वाट बघत असते ऐश्वर्या कधी एकदाची वर जाते. शर्वरी बरोबर ऐश्वर्याची नजर चुकवून बाहेर आलेली असते आणि ऐश्वर्या पाणी घेऊन आता तिच्या रूम मध्ये चाललेली असते. शर्वरी येऊन बाहेर उभी राहते आणि चाव्या हातात घेते आणि तिला फार आनंद झालेला असतो की एकदाच्या चाव्या मिळाल्या, माझा मार्ग मोकळा. फुल बॅग घेऊन तिची वाटच बघत असतो बाहेर. तू फोन उचलत नाहीये, फोन करत नाहीये, काय चाललंय या शर्वरीचं. तेवढ्यात काय शर्वरी आलेली असते. अगं शरू तू, अरे हो हो आले, कसे आले माझं मला माहिती रे. फोन तर उचलायचा ना, काय इश्यू झालाय. अरे इश्यू आला होता, सगळं मॅनेज केलंय रे बाबा. काय रे किती फोन करतो सारखे, फोन फोन फोन, जरा थांबता येत नाही का तुला. किती हे फोन लावणं तर कळत नाही का रे. मी फोन उचलत नाही, काहीतरी प्रॉब्लेम असेल, काहीतरी अडचण असेल किंवा मी निघाले असेल. सारखं फोन लावून लावून का त्रास देत होता. त्यासारखा फोन लावतच होता. काय मी परिस्थिती हँडल केली माझं मला माहिती. का वागतो ना कधी कधी, लिमिटच नाहीये त्या मूर्खपणाला. घेतली पण अगदी थोडक्यात वाचली. मला जर पकडलं असतं ना या जानकीने तर माझी वाटच लागली असती बघ. प्रकार झाला तिथे, काय सिच्युएशन होती सगळी काय आता शरू त्या राहुलला सांगत असते आणि राहुल आता शांत झालेला असतो. जो चिडलेला असतो तिच्यावर तो आता रिलॅक्स होतो. तिला सगळा प्रसंग आठवत असतो आणि तिच्या अंगावर अगदी काटाच उभा राहिलेला असतो, कारण जानकी सहजासहजी कोणाला सोडत नसते. तिने जर हिला पकडलं असतं तर वाटच लागली असती. त्यामुळे ती इतकी घाबरून त्याला सगळा प्रसंग सांगत असते. फोन वाजला आणि जानकीची झोप उडाली. तुला काही कळतंय काय रे. तिला सांगितलं की जे पैसे घेणारे लोक आहेत ना ते कधी सुद्धा फोन करतात रात्री अपरात्री आणि सारखे फोन लावून त्रास देतात. तेव्हा तिने मला सांगितलं की फोन ब्लॉक कर, म्हणून मला तुझा फोन ब्लॉक करायला लागला, कळतंय का. पोलीस कंप्लेंट करणार असं म्हणाली मला. तिचा नंबर दिला का. ए वेड्याच काय रे, मी कशाला तुझा नंबर देईल. दिला असाच फेक नंबर, गप्प बस जरा. दिलाय पण नंबर मागे पुढे करून दिलाय, कळतंय का. ठाट ऑफकोर्स मी तर आहेच रे. चल चल पटकन निघूया. आता इकडून चाललेले असतात तेवढ्या शर्वरी म्हणते थांब थांब थांब, इकडून जायला नको. वॉचमन असतो, हे दोघंही वॉचमनला बघतात आणि आता घाबरलेले असतात. पण आता डायरेक्ट गेटच्या बाहेर येऊनच बसलेलं असतो. आता यांना आतमध्ये तर जायचं असतं, मग आता कसं जाणार. मित्राला इकडे आता शुद्ध यायला लागलेली असते. मित्र आता उठते कारण तिला बरं वाटत नसतं. सुमित्रा उठलेली असते आणि परत जागेवरती चक्कर येऊन पडते तेव्हा तिथे तांब्या वगैरे जे असतं पाण्याचं ते खाली सांडलेलं असतं आणि जोरात असा आवाज होतो. ऋषिकेश आणि जानकीची झोप मोडलेली असते आणि सुमित्रा चक्कर येऊन बेडवर कोसळलेली असते. हे दोघेही घाबरतात की इतक्या रात्री कोणाचा आणि कशाचा आवाज आला. ती पळतच आलेली असते. ऋषिकेश सुद्धा आलेला असतो. आई काय झालं, आई काय झालं. सुमित्रा चक्कर येऊन पडलेली असते. सुमित्रा म्हणते जानकीला तू बाजूला, उगीच माझी काळजी दाखवू नकोस, एकदम बाजूला व्हायचं. म्हणतोय असं काय बोलतीयस तू. पाणी आणतो, पाणी पी, तुला जरा बरं वाटेल. बाबा पाणी पिणी काही नको आणू, मला काहीच नको आणि मुळात मला बरं वाटणारच नाहीये. नको माझी काळजी दाखवू आणि माझ्यासाठी काही करायला पण जाऊ नका. ऋषिकेश आणि जानकी इतकी प्रेमाने सुमित्राची चौकशी करत असतात, काळजी घेत असतात.
सुमित्रा त्यांच्याशी धड प्रेमाने बोलत सुद्धा नसते आणि ते जे काय सांगताय त्याला उलट उत्तर देत असते. काहीच दोघांचं ऐकत नसते आणि अगदी तिरस्कार करत असते, तुसडेपणाने त्यांच्याशी वागत असते. तरी सुद्धा ऋषिकेश जानकी तिच्याशी प्रेमानेच वागतात आणि तिचे काय काळजी करण्याचा प्रयत्न करतात. पण तिला मात्र मला काही झालं किंवा अजून काही भयानक झालं तर तुम्हाला काय फरक पडणार आहे? कशाला काळजी दाखवताय आणि कशाला ही पळापळ करताय? नका माझ्याबद्दल काही काळजी दाखवू आणि धावपळ तर अजिबात करू नका. आई तुम्ही असं काय बोलताय? तुम्ही इथून निघून जा, मला माझं एकटीला राहू दे, मला काहीच झालेलं नाहीये. आई तू असं काय बोलती? आणि तू अशी पडलेली असताना आम्ही कसं जाणार निघून? तू असं बोलू नको ना प्लीज. की म्हणते आपलं आई काहीच ऐकणार नाहीये, मी ऐश्वर्या आणि अवंतिकाला बोलवून आणते, कदाचित त्यांचं ऐकलं तर ऐकलं. थांबा ऋषिकेश तुम्ही. शरूला आवाज देत असते, शरू शरू शरू. की आता गेलेली असते ऐश्वर्याला अवंतिकाला बोलवायला आणि आई आता फक्त शरूच्या नावानेच आवाज देत असते, शरू शरू. कारण शरूच तिची एकटी प्रेमाची असते, बाकी तिथे प्रेमाचं कोणी राहिलेलंच नसतं. बिचारा ऋषिकेश गरीबासारखा बिचाऱ्यासारखा लांब उभा राहून म्हातारीची गंमत बघत असतो. ती मात्र ऋषिकेशकडे ढुंगून सुद्धा बघत नाही आणि शरूच्या नावाने कांगावा करत असते की शरू लवकर ये, शरू लवकर ये. म्हणते राहुल आता वॉचमॅन कसं जायचं? राहुल म्हणतो ओके 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 मी बरोबर मॅनेज करतो, रिलॅक्स, घाबरू नकोस ग, काहीच होत नाहीये, मी आहे ना, रिलॅक्स. फुल शरूला म्हणतो की तू डायरेक्ट जा आणि पैसे घेऊन ये. ती म्हणते मी एकटी नाही नाही, तू जा ग, तू गेलीस की काहीच होणार नाहीये, जा तू बिंदास जा आणि पैसे घेऊन ये. राहुल आता बाहेर उभा असतो आणि हिला आतमध्ये पाठवत असतो. टीव्ही असणारे तिथे आणि मेन स्विच बंद करायचं म्हणजे लाईट गेलेत असं वाटलं पाहिजे. म्हणजे टॉर्चच्या साह्याने बरोबर लॉकर पर्यंत जा आणि पटापट सगळा पैसा भरून फरार व्हायचं. ही मोठी जबाबदारी सगळी जी आहे ती राहुलने आता शरयूवर दिलेली असते. सगळं काय आहे ते शरयूला करायचं असतं. बरोबर राहुलने प्लॅन केलेला असतो आणि वॉचमनकडे येतो आणि त्याच्याशी गप्पा मारून त्याला बोलण्याच्या नादाला लावलेलं असतं. एवढ्या रात्री काय करताय तुम्ही? अहो इकडून चाललो होतो, मित्राकडे गेलो होतो, मी मुंबईवरनं आलोय, पत्ता हवाय, एवढा सांगितला आता मदत होणार, सांगताय काय हो प्लीज दादा? वॉचमन म्हणतो हो हो दाखवा, मला माहिती असेल तर मी नक्कीच सांगतो. वॉचमनला पत्ता विचारण्याच्या नादाला लावलेलं असतं राहुलने. इथून तुम्ही सरळ जायचं की उजवीकडे एक रस्ता येणार. राहुल म्हणतो उजवी म्हणजे कसं जायचं, मला कळत नाहीये हो. म्हणतो या इकडे दादा, मी तुम्हाला सांगतो की, तुम्हाला अगदी सोपं करून सांगतो, बरोबर तुम्ही तिथे जाल. राहुल आता मुद्दाम वॉचमनला जरा लांब घेऊन जात असतो जेणेकरून शरयूला आतमध्ये जायला सोपं होणार. मगाशी तिथूनच आलो मी, पण मला कळालंच नाही की इथून तिकडे कुठे जायचंय, काहीच कळालं नाही, गोंधळ उडाला. अहो होतं, नवीन माणसाला तसंच होतं. राहुल म्हणतो काय हो दादा एक विचारू का? अहो विचारा ना, तुम्हाला झोप येत नाही का? काय विचारलं? नाही म्हणजे तुम्हाला झोप वगैरे येत नाही का? रात्रभर बसून असता ना म्हणून विचारलं. तर बरोबर गेटच्या आतमधून निघून गेलेली असते आणि याने वॉचमनला बोलायच्या नादाला लावलेलं असतं. इकडच्या तिकडच्या चौकशा चाललेल्या असतात, कुठे राहता, काय झोप येत नाही का, अमकं धमकं. तो म्हणतो ड्युटी आता काम करायला लागणार, झोपून कसं जमणार सांगा बरं. शरीर आत गेल्या बरोबर मेन स्विच तिने बंद केलेला असतो आणि मेन स्विच बंद झाल्यावर हा घाबरतो आणि गोंधळ उडतो. लाईट कसे गेले? कारण शक्यतो लाईट जातच नाही, असं होतच नाही की इथे लाईट गेले, मग आत्ता कसे लाईट गेलेत? मी जरा बघतोच लाईट कसे गेले, काय गेले. राहुल म्हणतो दादा तुम्ही कशाला आणि कुठे चाललाय? तुम्हाला कुठे जायची काय गरज आहे? जसे लाईट गेले तसे येतील की, कशाला उगाच तुम्ही काळजी करताय? इथून कुठे जाऊ नका, गेले ना लाईट आपोआप येतील माघारी. जातच असतील की हो. तो लाईट कधीच जात नाही आणि अशी रात्री बेरात्री तर कधीच नाही, कायम काही ना काहीतरी बंदोबस्त असतो की लाईट इथून जातच नसते. कशी गेली बिचाऱ्या वॉचमनला टेन्शन आलेलं असतं आणि तो बघायला चाललेला असतो. तर राहुल त्याला काही जाऊ देत नसतो, माघारी ओढत असतो आणि जाऊ नको असं सांगत असतो. येतील हो, एवढं काही टेन्शन घेताय आणि तसंही तुम्ही जागेच आहात की, काय करायचं इथं लाईट जवळ. राहुल म्हणतो शर्वरी आतमध्ये असताना वॉचमन इथून हल्ला नाही पाहिजे, काहीतरी करायला लागणार म्हणजे लागणार. राहुल सारखा या वॉचमनला गुंतून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. ही करून याला थांबवायला हवंय म्हणजे हवंच, तर काय करू आणि याला थांबवू राहुल विचार करत असतो. आता ऐश्वर्या अवंतिका जानकी सगळेच पळत आलेले असतात. आई काय होतंय, बरं वाटत नाहीये का? सुमित्राची फार प्रेमाने चौकशी करत असतात पण सुमित्रा कुणाशीच प्रेमाने बोलायला तयार नसते. तिला फक्त भेटायचं असतं ते शरूला. अवंतिका म्हणते आपण डॉक्टरांकडे जाऊया, मला कुठेच जायचं नाहीये सांगितलं ना. जानकी म्हणते आई निदान अवंतिकाचं तरी ऐका, का हट्टीपणा करताय तुम्ही? असं आहे ना, कुणाचं ऐकायचं, कुणाशी कसं वागायचं, कुणाशी बोलायचं, कुणाशी नाही, माझं मी ठरवेल की आता सगळं तुम्ही मला सांगणार आहे का? एवढं तरी माझं मला ठरवू द्या, तेवढा तरी अधिकार असू द्या की. सगळंच तुम्ही ठरवायला गेलं तर कसं व्हायचं ना, तेवढं तर मला ठरवता येतं ना, त्यामुळे कुणीच मला काही सांगायला जाऊ नका. हे सुमित्राला त्रास होत असतो, तिला बरं वाटत नसतं, पण तिचा हेक्कडपणा काही गेलेला नसतो. ती कोणाचं काही ऐकायला तयार नसते आणि सगळ्यांवर चिडून असते, रागराग करत असते या सगळ्यांचाच. ऐश्वर्या म्हणताय असं हट्ट का करताय तुम्ही, बरं वाटत नाहीये ना, मग ऐका की जरा. सुमित्रा कुणाचं काही एक ऐकायला तयार नसते. आता सगळेच म्हणत असतात की चला चला, मला काय व्हायचंय ते होऊ द्या आणि माझी काळजी दाखवायची नाही अजिबात. ऐश्वर्या अवंतिका इतक्या प्रेमाने समजावतात. जानकी सुद्धा म्हणते ऐका, नका हट्टीपणा करू. पण सुमित्राला कुणाचं काही एक ऐकायचं नसतं, तिला तिचाच हट्टीपणा करायचा असतो. मला कुणाशीच काही बोलायचं नाहीये, कुणाबरोबर कुठे जायचं नाही आणि मी जाणार सुद्धा नाहीये.
कळताय का? शर्वरी म्हणते आई असं काय करताय? अवंतिका म्हणते असं काय करताय? सांगितलं ना मला फक्त शर्वरी हवी इथे. जोपर्यंत माझी शरू येत नाही तोपर्यंत मी इथून कुठेच जाणार नाहीये. आई अहो त्या झोपल्या असतील, कशाला त्यांना त्रास द्यायचा? मला फक्त शरू बरोबर बोलायचंय आणि कुठे गेले तर मी तिच्यासोबत जाणार आहे. त्यामुळे ती मला आत्ताच्या आत्ता इथे हवीच आहे. शरू शरू असा सूर लावून तिला आवाज देत असते. शरू काय पत्ता नसतो. शरू कधी फरार झालीये हिला सुद्धा तपास नसतो. सुमित्रा आता जरा अतिच करत असते. एवढे तिच्या सेवेसाठी उभे असतात, त्यातल्या कोणाशीच ती बोलायला तयार नसते, कोणाला काही सांगायला तयार नसते. ती फक्त शरूच्या नावाचंच गाणं लावून बसलेली असते की शरू शरू. जानकी, ऐश्वर्या, अवंतिका सगळ्या तिच्याकडे बघत असतात. ती कुणाचंच काही ऐकायला तयार नसते. आई शर्वरी वंशांना बरं वाटत नाहीये, त्यांचं डोकं दुखते. आत्ताच माझ्याकडून गोळी घेतली आणि त्या आराम करताय. प्लीज तुम्ही त्यांना नका त्रास देऊ आणि नका उठवू प्लीज. कडून गोळी घेऊन गेल्यात, झोपले असतील. प्लीज नका त्रास देऊ प्लीज. काय होतंय मला सांगा, आपण दवाखान्यात जाऊया. आणि शरूला काय झालंय? गोळ्या वगैरे घेते, तिला असं काय झालंय की गोळ्या घ्यायला लागल्यात? तब्येत जी बिघडतीये ना ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. तिला जे हवंय ते तुम्ही देत नाहीये, त्यामुळे माझ्या पोरीला विचार करून 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 डोकं दुखतंय, तिला त्रास होतोय. फक्त आणि फक्त तिच्या या अवस्थेला तुम्ही सगळे जबाबदार आहात. तिच्या मनावर जो ताण येतोय ना सारखा सारखा, त्याच्यामुळे तिची तशी अवस्था झाली आहे. त्याच्यामुळे तिला हे सगळं सहन करायला लागतंय, फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. म्हणतो अगं आई, ऐश्वर्या म्हणते असं काय बोलताय? बरं वाटत नाहीये ना, मग आराम करा की. कशाला नको ती काळजी करायला लागलाय? तुम्ही आरामच करा ना प्लीज. आता सौमित्र आलेलं असतो, सारंग आलेलं असतो. आई डॉक्टरांकडे जाऊ डॉक्टरांकडे जाऊ. आई कुणाचं काही एक ऐकायला तयार नसते. म्हणतो आई तुला काय झालंय, तू ऐकत का नाहीयेस? मुकेश म्हणतो जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिकाला घे आणि बाहेर जा प्लीज. जानकी म्हणते हो जातो आम्ही. म्हणतो आई बरं वाटतंय का? एकदा डॉक्टरांशी बोलून घेतो की जायचंय आपल्याला. रे बरं वाटत नाहीये, बाथरूम मध्ये जायचं म्हणून उठले पण एकदम चक्कर आले आणि इथेच पडले रे मी. काय होतंय ना मला कळत नाहीये, सारखं गरगरल्यासारखं होतंय. केला काही खाल्लं पिल्लं नाही, दुसरं काय होणार आहे? तुला चक्करच येणार ना. मग तू ऐकत का नाहीयेस? का मला त्रास देतीये, स्वतःला त्रास करून घेतीये? नको ना असा हट्टीपणा करू प्लीज. आई काहीतरी खा तू प्लीज. कारण म्हणतो आई अजिबात नाही, असं केलं तर असंच होणार आहे आणि यापुढे तुझा एकही हट्ट चालणार नाही आणि मी तू चालवून घेणार नाही होत. आम्ही जे म्हणणार ते आणि तसंच तुला वागायचंय. तुला कळतंय का आई? तुला हट्टीपणा सोडायला लागणार आहे आणि आम्ही जसं म्हणतोय तसं तुला वागायला लागणार आहे. ऐकत का नाहीयेस तू? फार काळजी लागलेली आहे. ये तुला जायचंय ना. ऋषिकेश म्हणतो चल मी पकडतो आईला. आई ये चल. त्याचा हात तिने असं झटकावून टाकलेला असतो. बाजूला हो रे, अजिबात मला हात लावायचा नाही. मुलं आलीत मला आधार द्यायला, तुझ्या आधाराची गरज नाहीये. ऋषिकेशला सावत्र म्हणून तिने लगेच असं धिटकारलेलं असतं आणि बोलून सुद्धा दाखवलेलं असतं. ऋषिकेशला इतकं वाईट वाटलेलं असतं. अजिबात सुमित्रा कशाचा विचार करत नाही आणि ऋषिकेशला एका मिनिटात पर्क करून टाकते. सारंग म्हणतो आई, सुमित्राने आणि सारंगने आता तिला आधार दिलेला असतो पण ऋषिकेशला फार वाईट वाटले हे दोघांनाही कळतं आणि ऋषिकेश तर नाराज झालेला असतो. आता सुमित्रा पुढे त्यांचं काही चालत नसतं, ते काहीच बोलत नाही आणि गुपचूप तिला हात देतात. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. बाहेर जानकी रडायला लागलेली असते, तिला टेन्शन असतं. अवंतिका तिची समजूत काढत असते. एवढी अपसेट आहे, काय झालंय जानकी? आता रडायला लागलेली असते. प्रत्येक वेळेला त्यांनी प्रत्येक गोष्ट माझी शेअर केली आहे, सुखदुःखात, आनंदात, सणवार काहीही असू दे, प्रत्येक वेळेला त्यांना मी लागायची आणि आता डायरेक्टच ते मला इग्नोर करताय. मी नकोच असं त्यांना झालंय. मला वाईट वाटणार नाही का ऐश्वर्या? जानकी म्हणते हे बघ, जानकी म्हणते मला हे सगळ्या गोष्टींचं वाईट वाटतंय पण ऋषिकेशला सुद्धा तेवढाच त्रास होतोय ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते बघ सगळं कळतंय पण सध्या आता परिस्थिती अशी, आपण सुद्धा ऍडजस्ट करायला हवंय प्लीज. इकडे बघत सुद्धा नाही किती वाईट वाटत असेल मला पर्क करून टाकलं आणि हे मला सहनच होत नाहीये. अरे म्हणते तू का वाईट वाटून घेते? सगळी कर्तव्य करतेस ना, त्यांना जे वागायचंय ते वागू दे. हो पण आई असं का वागताय त्याचं उत्तर मला हवंय. त्यांना जे वागायचंय ते वागू दे, तू कशाला उगाच टेन्शन घेते? ऐश्वर्या आता जानकीला आधार देत असते आणि विचार करू नको असं तिला सांगत असते. का वागताय म्हणजे शरूताईंसाठी. शरूताईंची मदत केली की त्यांना फार छान वाटणार, गोड वाटणार. आता मदत करत नाही होत म्हणून त्यांनी कांगावा सुरू केलाय. त्यामुळे जानकी तू जास्त काय मनाला लावून घेऊ नकोस. आगावल्यात का तेच मेन कारण कळत नाही आपल्याला, तर करायचं काय? आता अवंतिका म्हणते खरंच मला काही कळतच नाहीये. म्हणते अवंतिका तू शांत हो बरं. ना शरूताईंची काळजी. ऐश्वर्या म्हणते ठीक आहे, मग शरूताईंना आईची काळजी का नाहीये? त्या का आल्या नाही? एवढा आरडाओरडा एवढा गोंधळ चाललाय, मग त्या का नाही आल्या आईंकडे? झोपल्यात ऐश्वर्या. अगं नाटकं आहे सगळी नाटकं. ऐश्वर्याला अजिबात तिच्यावर विश्वास नसतो. त्याचं काही झालं ना तर यांना उठवायचं आणि आईंकडे पाठवायचं. ऐश्वर्या म्हणते आपण पळत यायचंच नाही. उठवायला चाललेली असते. जानकी म्हणते गप्प बस की. ऐश्वर्या म्हणते जाऊ दे मला. तर ऐकायला तयारच नसते. तिला फार राग आलेला असतो आईचा आणि शर्वरीचा. म्हणते सगळं बदलण्याचा प्रयत्न करते पण ही गोष्ट माझ्या डोक्यातून जातच नाहीये. मी तरी काय करू? शरूताईंच्या बाबतीत काहीतरी गडबड आहे. राहून राहून मला हेच वाटतं, सारखं सारखं हेच वाटत असतं. त्या डोक्यातून काढून टाक, काहीच गडबड नाहीये प्लीज.
जानकी तुम्हाला कितीही सांग, माझ्या डोक्यातनी ही गोष्ट जातच नाहीये. त्या गोष्टींचा त्रास होतोय त्यांना, त्याच्याने डोकं दुखत असेल, ठेवते त्यांच्यावर विश्वास, ठीक आहे. खरंच समजावून सांगितलंय ना, तर दोघींचं पण ऐकते मी आता. छान आणि पॉझिटिव्ह विचार करते शरूच्या बाबतीत. आता शर्वरी बरोबर त्या ऑफिसमध्ये घुसलेली असते आणि बॅटरीच्या साह्याने लॉकर कुठेही ते शोधत असते. कारण लॉकर कुठे आहे काय सगळं तिला आधी सांगितलेलं असतं, पण अंधार असल्यामुळे तिला काही दिसत नसतं. बॅटरीच्या मदतीने बरोबर तिथपर्यंत ती चाललेली असते. जशी काय आतमध्ये घुसते की लगेच धडपडलेली असते आणि काहीतरी वस्तू तिने खाली पाडून दिलेली असते. लॉकरची तिथे बरोबर ती बॅटरी लावते आणि आता उघडण्याचा प्रयत्न करत असते. लॉकर कोणती चावी बसती ती चेक करत असते. तिने लावलेली असते आणि लॉकर लगेच उघडलेलं असतो. इतके सारे पैसे असतात त्याच्यामध्ये, काही डॉक्युमेंट असतात महत्वाचे आणि पैसा तो भरपूर असतो. पटापट तिने आता पैसे भरायला सुरुवात केलेली असते. बॅग गच्च भरून तिने पैसे भरलेले असतात त्या बॅगमध्ये. घेतलेले असतात, सगळं सामान व्यवस्थित तिने ठेवलेलं असतं. मागे सगळं व्यवस्थित का बघते. शर्वरी आता तिथून फरार व्हायला चाललेली असते. पण असतो तो बाहेर आता राहुलला म्हणत असतो, काय हो दादा, तुम्ही मला पत्ता विचारला आणि कुठे गेलाच नाही, जागेवरच उभे आहात, का गेला नाही कुठे? राहुलला हा वॉचमन साधा सुद्धा वाटत असतो, पण तो इतका प्रश्न विचारतो आणि याचे डोकं बधीर केलेलं असतं त्याने. ना दादा, माझं असंच असतं, एकदा बोलायला सुरुवात केली की मला कसलं भानच राहत नाही बघा, मी बडबड करत तिथेच थांबतो. तेव्हा लाईट पण आलेत बघा दादा, ऑटोमॅटिक लाईट पण आले. राहुल आता परत त्याला थोडासा गेटच्या बाजूला घेऊन आलेलं असतो, कारण शर्वरीला आता बाहेर यायचं असतं. काय म्हणाले दादा, कुठून कसं टर्न मारायचं नीट सांगा, नाही तर मगासारखं परत चुकून जायचो मी. कॉफी मिळेल हो कुठे? मला जरा कॉफी किंवा चहा मिळाला असं तर बरं झालं असतं ना. दादा, एवढ्या रात्री कुठे चहा कॉफी मिळायला लागलीये? चहा कॉफी नाही मिळणार एवढ्या रात्री. अरे मला वाटलं कुठे काही मिळाला तर ठीक आहे, चहा कॉफी जरा बरं झालं असतं ना. हो, बरोबर गेटच्या बाहेर आलेली असते आणि राहुलने वॉचमनला नादाला लावलेलं असतं गप्पा मारण्याच्या. त्या रस्त्याने सरळ जायचं. राहुलच्या लक्षात येतं की शर्वरी आता बरोबर काम करून बाहेर आली. आता बरोबर तिथून निघालेला असतो आणि वॉचमनला रिकामा केलेलं असतो. वॉचमन म्हणतो, खूप चांगला माणूस होता, काय गप्पा मारले. इकडे आता जानकी अजून सुद्धा आईंची काळजी करत असते. लाईन लावून सुद्धा चक्कर आली, याचा आता अशक्तपणा आहे अजून त्यांच्या अंगात. आपल्या हातून जेवतील का? नाही, त्या फक्त शरूच्या हाताने जेवतील. त्यांच्या हाताने निदान 2 घास तरी पोटात जातील असं मला वाटतंय जानकी. हा भाग आता इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. शर्वरी म्हणत असते, राहुल मला किती वाटते रे, तर समितीतले पैसे तू चोरले हे जर जानकी बहिणीला कळलं तर काय होणार आहे तुला कळतंय का? की म्हणते कुणाला काही कळणार नाही. जानकी म्हणते, शर्वरी म्हटलेली असते की कसं व्हायचं, तेव्हा राहुल म्हणतो कुणाला काही कळणार नाही. जानकीने लगेच लाईट लावलेले असतात. ऑलरेडी सगळ्यांना सगळंच कळलंय. की म्हणते 24 तासात जर पैसे परत केले नाही तर दोघांची खैर नाही, मी तुम्हाला काही सोडत नसते. आता जानकीने राहुलला आणि शर्वरीला चॅलेंज केलेलं असतं, धमकी दिलेली असते, पैसे द्या नाही तर मी काय करेल तुम्ही बघाच. बघू आता मित्रांनो, शर्वरी आणि राहुल पैसे देणार का की जानकी त्यांना जेलची हवा खायला लावतीये. हा भाग इथे संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.